अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय नाना. नमस्कार. मी संपदा कुलकर्णी, राहणार संभाजीनगर. सद्गुरू परमपूज्य नाना महाराज तराणेकर यांचा आलेला एक सुंदर अनुभव आपल्याला सांगत आहे. कोरोनाच्या आधी मी श्री क्षेत्र तराणा येथे कार्तिक पौर्णिमेच्या उत्सवाला गेली होती. तेव्हा तेथे अनेक भक्तमंडळी गुरुवारी नाना महाराजांच्या नाना बावन्नीचे 5 पाठ करत होते. जसं की नाना बावन्नीमध्ये दिलेलंच आहे, 5 पाठ 52 गुरुवार, समझ में आये सार असार. आणि त्यांचं पाहून मला पण असं वाटलं की आपणही दर गुरुवारी नाना बावन्नीचे पाठ करावे व मी त्यानुसार अनेक दिवस म्हणजे 30-35 गुरुवार 5 पाठ अगदी नियमितपणे वाचत होती. पण त्यानंतर माझा खंड पडला आणि 52 गुरुवार पूर्ण झाले नाही. मधून मधून मी नाना बावन्नी वाचत असते, पण माझे 52 गुरुवार नाही पूर्ण झाले. मग आता पुन्हा मी 52 गुरुवार पूर्ण करावे म्हणून 3-4 वेळा सुरुवात केली, पण पुन्हा हा खंड पडला. आणि आता 15 दिवसांपूर्वी पहाटे साधारण 3:30 ते 4 ची वेळ असेल, मला स्वप्न पडलं आणि आवाज आला की 52चे पाठ पुन्हा सुरू करा. असं साधारण 3 वेळा ऐकू आलं आणि जाग आली. त्यानुसार 12 एप्रिल 2026 आपल्या परमपूज्य नाना महाराजांची पुण्यतिथी. त्या दिवशीपासून मला 5 पाठ सुरुवात करून पुढे गुरुवारपासनं कंटिन्यू करायचे होते, पण त्या दिवशी पण जमलं नाही. म्हणून मी आजपासून दिनांक 23 एप्रिल गुरुवार गुरुपुष्यामृत पासून पुन्हा नाना बावन्नीचे 5 पाठ सुरुवात करून 52 गुरुवार पूर्ण करायचे ठरवलेले आहे. आणि मला नानांनी दृष्टांत देऊन असा खूप सुंदर अनुभव आलेला आहे. तर आमचं मूळ गाव जळगाव खान्देश आहे, पण सध्या 5-7 वर्षांपासून आम्ही संभाजीनगर मराठवाडा येथे राहत आहे. मी स्वतः परमपूज्य नाना महाराजांना पाहिलेलं नाही, परंतु माझ्या आजीने 1982 साली नाना महाराज जेव्हा जळगाव येथे यायचे तेव्हा नानांचा अनुग्रह घेतलेला आहे. नाना महाराज जळगावला दत्तयाग, यज्ञयाग, पारायण उत्सवाला आले की आजी नेहमी दर्शनाला जायची व शक्य होईल ती सेवा द्यायची. आमच्या घरी देवघरात आजीने केलेल्या नित्यपूजेच्या परमपूज्य नाना महाराजांच्या छोट्या पादुका आहेत. मी अगदी 2रीला होती तेव्हापासून परमपूज्य नाना महाराजांच्या गोष्टी ऐकत लहानाची मोठी झालेली आहे. मी इयत्ता 4थीला असतानाच वडिलांनी इंदोर येथून परमपूज्य नाना महाराजांची पोथी म्हणजेच मार्तंड महिमा त्रिपदीची कॅसेट पोस्टाने मागवली होती. त्यासोबतच दत्त गायत्री मंत्र म्हणजेच ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात हा मंत्र एका छोट्या पांढऱ्या कार्डशीटवर लिहून आला होता व विभूतीची प्रसादाची पुडी पण आली होती. तसेच मी सद्गुरु नाना, जय गुरु नाना, नाना नामे साकार, ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार हा मंत्र देखील नाना महाराजांचे एक शिष्य होते त्या काकांकडून ऐकलेला होता. मग काय, तेव्हापासूनच मी जमेल तसं शाळेत येता जाताना, रस्त्याने पायी चालताना मनातल्या मनात या दोन्ही मंत्रांचा जप करायची. नाना महाराजांना प्रत्यक्ष पाहिलेलं नव्हतं, पण दर्शन घ्यायची खूप इच्छा होती. आणि नाना महाराज म्हणजे त्यांच्याविषयी अतिशय निस्सीम श्रद्धा. आणि जसे माझे आजोबा किंवा घरातले कोणीतरी मोठे वडीलधारे व्यक्ती आहेत, इतका आम्हाला सगळ्यांना नाना महाराजांविषयी श्रद्धा, आपुलकी, आपलेपणा होता. रोज देवपूजेसोबतच नाना महाराजांच्या फोटोची पूजा, आरती सुरू झाली व आई रोज शेगावच्या गजानन महाराजांचा एक अध्याय वाचायची. तेव्हा कधी कधी नाना महाराजांच्या पोथीचंही पारायण व्हायचं. मी इयत्ता 7वीला असतानाच पहिल्यांदा नाना महाराजांच्या मार्तंड महिमा पोथीचं पारायण केलं होतं. मी श्री क्षेत्र तराणा व इंदोर येथे पण 5-6 वेळा उत्सवाला गेलेली आहे. तिथे पण उत्सवात खूप प्रसन्न वाटते आणि आपण आपल्या घरीच आहोत इतका आपलेपणा वाटतो. परमपूज्य नाना महाराजांच्या आशीर्वादाची व अस्तित्वाची आजही तेथे प्रचिती येते म्हणजे येतेच. तसंच माझ्या
चुलत आजोबा म्हणजे वडिलांचे जे काका होते त्यांनी सुद्धा परमपूज्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामी जे सद्गुरू नाना महाराजांचे गुरु आहेत व त्यांचं जन्मठिकाण कोकणमधील सावंतवाडी माणगाव येथे आहे व त्यांची समाधी गुजरातमधील बडोद्याजवळ श्री क्षेत्र गरुडेश्वर नर्मदेच्या काठी आहे. तर माझ्या आजोबांनी परमपूज्य टेंबे स्वामींच्या समाधीचा अनुग्रह घेतलेला आहे. असं आमच्या घरी सुरुवातीपासूनच दत्त उपासना आहे. तसंच नाना महाराजांचे शिष्य खामगावचे आपले परमपूज्य आगाशे काका यांच्या पण दर्शनाचा योग माझ्या आईवडिलांना आला होता. साधारण 2002 ते 2005 मधली गोष्ट असेल. माझे आईवडील आणि मामा काही कामानिमित्त खामगाव येथे गेले असता परमपूज्य आगाशे काकांच्या दर्शनाचा योग आला. पण तेव्हा आगाशे काका हे साधनेमध्ये असल्यामुळे त्यांचं मौन व्रत होतं. त्यामुळे खिडकीतूनच दर्शन आणि नमस्कार करावा लागायचा. तेव्हा आगाशे काकांनी स्मित हास्य करून आशीर्वाद मुद्रेत हात वर करून आशीर्वाद दिला होता. पण माझा दर्शनाचा योग मात्र यंदा 2026 मध्ये मागच्या महिन्यात होता. तसंच परमपूज्य नाना महाराजांचे शिष्य वाशिम येथील धनागरे काका हे सुद्धा जळगावाला उत्सवासाठी आले असता आम्ही त्यांच्या प्रवचनाला, कार्यक्रमाला, उत्सवाला नेहमी जात असू. परमपूज्य धनागरे काकांनी 1974-75 किंवा थोडं मागे पुढचा काळ असेल तेव्हा 3.5 वर्षांची पायी नर्मदा परिक्रमा संपूर्ण केली होती आणि तेव्हा ते जळगाव खान्देशजवळील नशिराबाद येथे आले होते. तेव्हा माझा जन्म झालेला नव्हता, पण आमचा सगळा परिवार नशिराबाद येथेच राहायचा आणि तेव्हापासूनच आम्ही सद्गुरू नाना महाराज यांच्या त्रिपदी परिवारात जमेल तसं उत्सव, कार्यक्रम, दर्शन, सेवेला जात असतो आणि नाना महाराजांचा खूप आशीर्वाद सगळ्यांवर आहे आणि तो कायम असावा. खूप खूप जन्मांची, अनेक जन्मांची पुण्याई आहे. म्हणून नाना महाराजांसारखे सद्गुरू आणि कृपा आशीर्वाद आपल्या सगळ्यांना मिळालेला आहे. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. जय नाना महाराज, जय बाबा महाराज, जय आगाशे काका. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.